छत्रपती मराठा साम्राज्य या जागतिक मराठी संघटनेतर्फे आयोजित शिवराज्याभिषेक सोहळा दुबई 2025 हा भव्य व ऐतिहासिक कार्यक्रम स्विस इंटरनॅशनल स्कूल अल जद्दाफ इथं मोठ्या उत्साहात पार पडला। यंदा या सोहळ्याचं हे तिसरे वर्ष होते। कार्यक्रमास भारताचे प्रधान कौन्सलावाल्स दुबईचे चांसरी प्रमुख श्री बिजेंद्र सिंह हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। त्यासोबतच शिवश्री सतीश राऊत उपजिल्हाधिकारी महाराष्ट्र सरकार, शिवश्री डॉक्टर प्रमोद बोराडे सुप्रसिद्ध शिवव्याख्याते यांनी सर्वांना मार्गदर्शन केले। तसेच शिवशाहीर दिलीप सावंत शिवशाहू पोवाडा मंच कोल्हापूर यांनी अप्रतिम पोवाडा सादर करून उपस्थितांची मने जिंकली व कार्यक्रमाची शोभा वाढवली। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत युवराज मालोजीराजे छत्रपती यांची उपस्थिती अपेक्षित होती। मात्र काही वैयक्तिक कारणास्तव ते दुबईतील या ऐतिहासिक सोहळ्यात उपस्थित राहू शकले नाहीत। तरी त्यांच्या शुभेच्छा आणि संदेशाने उपस्थितांमध्ये विशेष ऊर्जा निर्माण झाली आहे। या सोहळ्यास मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई यांच्या ऐतिहासिक फोटो व माहितीचं एक्झिबिशन भरवलं होतं। त्याला सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला। सीएमएस टीम कडून संगम माहुली सातारा येथील महाराणी ताराबाई यांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी पुरातत्व विभाग व महाराष्ट्र शासन यांना निवेदन देण्यात येणार आहे। कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेनं व दीप प्रज्वलनानं झाली। जिजाऊ ब्रिगेड दुबई टीमनं यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला होता। जिजाऊ वंदना सादरीकरणात सुनीता देशमुख, प्रियंका भोसले, आदिती मैद, साधना औटे, नीलम इगावे, शुभांगी पाटील यांनी सहभाग घेतला। एमएस आयोजित शिवराज्याभिषेक सोहळा 2025 हे दुबईमधलं तिसरं वर्ष आहे। भारताबाहेर शिवराज्याभिषेक साजरा होणारा ही पहिलीच वेळ जी आपण 2023 साली चालू केली आणि या तिसऱ्या वर्षी आज 1 जून रोजी हा कार्यक्रम इथं आपण साजरा केला। तारा राणी साहेब यांच्या काही फोटोचं एक्झिबिशन आपण ठेवलं होतं। त्याचबरोबर उपजिल्हाधिकारी श्री सतीश राऊत साहेब, त्याचबरोबर डॉक्टर प्रमोद बोराडे शिवव्याख्याते आणि शिवशाहू विचार मंच कोल्हापूर तर्फे शाहीर दिलीप सावंत साहेब यांना आपण इथे गेस्ट म्हणून बोलवलं होतं। आणि खरंच आज दिलीप सावंत सर माझ्या बरोबर आहेत। आज जो पोवाड्याचा कार्यक्रम ऐकला म्हणजे 6 जूनला जो आम्ही महाराष्ट्रामध्ये रायगडावरती जो अनुभव घेतो तोच अनुभव आज आम्हाला दुबईमध्ये आला। आणि आज या 1 जूनला जे दुबईकर आले होते जवळजवळ 800 ते 1000च्या संख्येने इथे लोक उपस्थित होती आणि त्यांनी जो आज फील घेतला तो शाहीर तुमच्यामुळे आज आम्ही रायगडावरती उभा आहोत आणि तो शिवराज्याभिषेक साजरा करतोय असा फील आला। तर त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद। मी खऱ्या अर्थानं छत्रपती मराठा साम्राज्य ऑर्गनायझेशनचं अभिनंदन करतो आणि त्याचं खूप धन्यवाद मानतो। विक्रमसिंह भोसले साहेब, अमोलजी, तुमचे आता मला नाव माहीत नाहीत बरेच जणांची, देशमुख, पंकजा औटे, मुकुंदराज पाटील, तर या सगळ्यांनी जवळपास आम्हाला निमंत्रित केलं आणि कोल्हापूरचा आणि महाराष्ट्राचा शाहिरी बाज जो मी दर 19 वर्षे युवराज संभाजी छत्रपती यांच्या माध्यमातून रायगडावर सादर करत आलो। खऱ्या अर्थानं मी राजू लिंगराज साहेब यांचंही धन्यवाद मानतो की त्यांच्यामुळे हा आजचा सोहळा मला सादर करता आला। म्हणजे रायगडावर ज्या पद्धतीनं मला सादरीकरण करता आलं तशाच पद्धतीनं मला आजच्या या सोहळ्यात 1 जूनला रायगडावर पोचायच्या आधी शिवराज्याभिषेकाचा मान मला दुबईत मिळतो आणि राजांना मुजरा करायचा शाहिरीच्या माध्यमातून हा प्रचंड आनंद आहे। आणि हाच आनंदाचा वाटा, विचारांचा वाटा, शिवशाहू विचारांचा वाटा हा खऱ्या अर्थानं मी रायगडावर घेऊन जातोय। धन्यवाद। चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।